नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण द्रव्यगुण पेपर 2 यामधील कोणकोणते प्लांट्स रसायन कार्य करतात ते एकत्र पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने ते लिहिता येईल. कोणकोणते रसायन कार्य करतात, कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने त्याचं सेवन करायचं आपल्याला पाहायचं आहे. जसं की वर्धमान पिपळी आहे, त्याच्यानंतर 64 पिपळी आहे. हे तुम्हाला आल्यानंतर लिहिता येत नाही किंवा कशा प्रकारे रसायन कार्य करतं हे माहित नसतं. मग आपण एकदम शॉर्ट मध्ये पाहणार आहोत की हे जे 13 रसायन प्लांट्स आहेत, रसायन द्रव्य आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात. ठीक आहे, चालू करूया. पहिलं रसायन द्रव्य आपल्या सर्वांच्या समोर आहे आमलकी. ठीक आहे, आमलकी आवळा आपल्या सर्वांना माहिती आहे किती महत्वाचा आहे आवळा. किती रसात्मक आहे, पंचरसात्मक हा आवळा आहे मित्रांनो. कोणता रस याच्यामध्ये नसतो, याच्यामध्ये लवण सोडून बाकी सर्वचे सर्व रस आपल्याला पाहायला मिळतात. कोणता रस प्रधान आहे? आम्ल रस याच्यामध्ये प्रधान आहे. आम्ल रस याच्यामध्ये प्रधान पाहायला भेटतं. याचा विपाक काय आहे? मधुर विपाक आहे. वीर्य काय आहे? शीत वीर्यात्मक पाहायला भेटतं. हे कशा पद्धतीने रसायन कार्य घडून आणतो मित्रांनो पाहूया. धातूंचे शोधन करून कफादी दोष व मलांचे उत्सर्जन करतो. हा जो आमलकी आहे, हा जो कफादी दोष आहे ते शरीराच्या बाहेर काढून टाकणे आणि धातूंचं शोधन करणं. धातूंचं जेव्हा शोधन करणं म्हणजे धातूची शुद्धी करणं, म्हणजे त्याच्या पचनाचा मार्ग जो आहे तो मोकळा करणं, पोषणाचा मार्ग मोकळा करणं. धातू पोषणाचा मार्ग मार्ग मोकळा करणं. ज्या मार्गाने धातू पोषण होतात, जसं की रस धातूपासून रक्त धातू, रक्त, त्याच्यानंतर पुढे मांस, त्याच्यानंतर पुढे मेद, त्याच्यानंतर अस्थि, त्याच्यानंतर मज्जा आणि शुक्र. हे काय आहे? एका मार्गाने धातूचं पोषण चालू असतं आणि इथे जर कुठे मार्गावरोध झाला कफामुळे तर काय होईल? पुढच्या धातूचं पोषण होणार नाही. जसं की मेद धातूची जर अतिवृद्धी झाली किंवा त्याच्या मार्गामध्ये कुठे कफामुळे अवरोध निर्माण झाला तर पुढचा धातू काय होणार नाही? त्याचं पोषण होणार नाही. मग हा जो पोषण मार्ग आहे, हा पोषण मार्ग आहे आणि जो अडथळा आहे, अडथळा दूर करण्याचं काम कोण करत आहे? आमलकी करत आहे. अशा पद्धतीने रसायन म्हणून हे कार्य करत आहे. मग पोषण मार्ग मोकळा झाला की धातूंचं काय होतं? पोषण व्हायला चालू होतं. कशा पद्धतीने? हे तिन्ही न्यायानुसार, केदारकुल्य, कलेकोपत आणि क्षीरदधीय न्यायानुसार. कलेकोपत न्यायातून बघा, रसातून आहारास रसातील पोषक अंश संबंधित धातूपर्यंत पोहोचून जातात. रसातून काय करतात? आहार रसामधील जे पोषक अंश आहेत त्या त्या धातूपर्यंत पोहोचून जातात. केदारकुल्य न्याय, जसं की आपण पाण्याचे दाणे म्हणत असतो. त्याच्यानंतर खले कोपत न्याय, कबूतर ज्याप्रमाणे दाणे घेत असतं ज्याच्या त्याचे पोषकांश. जसं की आता धातू आहे, प्रत्येकाचा जो पोषकांश आहे तो आहार रसामधून ओढून घेतो आणि स्वतःचं पोषण करून घेत असतो. त्याच्यानंतर शीर दधी ज्ञानुसार, म्हणजे जसं दुधापासून दही तयार होतं त्याचप्रमाणे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या क्रमाने धातूंची रूपांतर होत असतं जेव्हा हे मार्ग मोकळा होतो. रसादी धातू तेजस्वी व्हायला लागतात आमलकीच्या सेवनाने आणि टवटवीत व्हायला लागतात. आमलकीचं सेवन केल्याने आमलकीमुळे धातूंचं चांगल्या प्रकारे शोधन होतं आणि रसादी धातू काय? तेजस्वी दिसायला लागतात. म्हणजे रसापासून शुक्रापर्यंत सर्व धातूंचा आपल्याला सार पाहायला मिळतो. त्यामुळे आमलकी जे आहे नित्य सेवन करू शकतो. रसायन आहे. पुढे जाऊया. पुढचं रसायन आपण पाहूया. पुढचं रसायन आहे मित्रांनो अश्वगंधा. काय आहे? अश्वगंधा. अश्वगंधा वीर्य कोणतं आहे मित्रांनो अश्वगंधाचं? अश्वगंधाचं आहे उष्णवीर्य. अश्वगंधा नाव का बरं पडलं अश्वगंधा? अश्वासारखी मैथुन शक्ती येते याचं सेवन केल्यानंतर, म्हणून याला नाव काय पडलं? अश्वगंधा. तर नाव पडलं म्हणून त्याला आपण तसं म्हणतो. ठीक आहे, अजिकर आहे. वाजीकर म्हणून सुद्धा काम करत असतो, परंतु रसायन म्हणून आपण डेली याचं सेवन करू शकतो. काय काय करतं हे? बल्य करतं, बल्य वाढवतं, बृहण करायचं काम करतं आणि श्रेष्ठ रसायन याला मांडलेलं आहे. काय काय करतं? धातू अग्नी दीपन. प्रत्येक धातूला स्वतःची अग्नी आहे. रस धातू अग्नी, रक्त धातू अग्नी, मांस धातू अग्नी, मेद धातू अग्नी. मग ज्या त्या धातूचा अग्नी जेव्हा प्रदीप्त राहील तेव्हा त्या स्वतःच्या अंशापासूनच काही जो धातू आहे तो तयार होण्यासाठी काय होईल? मदत होईल. फॉर एक्झाम्पल, रसदोषाच्या पोषकांश आहे आहार रसामध्ये. मग त्या रसदोषाच्या पोषकांशावरती धातूची अग्नी कार्य करणार आणि त्याच्या स्थायी रसधातूमध्ये त्याचं रूपांतर करणार. मग जेव्हा हा जो रूपांतरित होण्यासाठी अग्नी प्रदीप्त असेल तर चांगल्या प्रकारे त्याचं पचन होईल आणि चांगल्या प्रकारचा अग्नीमुळे चांगल्या प्रकारे धातू तयार होईल. धातूचं पोषण चांगल्या पद्धतीने तयार होईल. त्यामुळे प्रत्येक धातूचं अग्नी प्रदीप्त असणं तेवढंच गरजेचं आहे. धातू अग्निदीपन करायचं काम कोण करत आहे? अश्वगंधा करत आहे. त्याचबरोबर धातू अग्नीचं दीपन करून धातूचं पोषण करायचं काम सुद्धा करतोय. रस, मांस व शुक्र धातूच्या पुष्टीसाठी श्रेष्ठ रसायन आहे. रस धातू, त्यानंतर मांस धातू आणि शुक्र धातू यांच्या पोषणासाठी, यांच्या पुष्टीसाठी अश्वगंधा
कसं आहे, खूप श्रेष्ठ रसायन आहे, वाजीकर आहे ना, म्हणून काय म्हटलं, शुक्र धातूच्या पुष्टीसाठी. शुक्र धातूची पुष्टी म्हणजे काय, वाजीकर म्हणून काम करत आहे. या दुहेरी कार्यामुळे क्षय आणि शोष तसेच विशेषतः बालशोषामध्ये अश्वगंधाचा चांगला उपयोग केलेला आहे. 2 रसायन आपली झाली, आमलकी आणि अश्वगंधा. टोटल 13 रसायन आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे बघा, भल्लातक रसायन. पेपरमध्ये डायरेक्टली एसक्यू साठी विचारलं जातील कोणताही एक रसायन, दरवर्षी एक रसायन विचारला जातो, किंवा तुम्हाला मग स्त्रोतसांनुसार काय आहे, वेगवेगळे प्लांट्स माहित पाहिजे, रसावर कोणते काम करतात, रक्तावर कोणते काम करतात. तुम्हाला तो एक व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी स्त्रोतसांनुसार प्लांट सुद्धा तुम्हाला सांगेल की रस स्त्रोतसावर कोणता, रस व स्त्रोतस, रक्त व स्त्रोतसावर कोणकोणते प्लांट्स काम करतात, त्या हिशोबाने सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून टाकेल. पुढे जाऊया. दीपन, पाचन आणि स्त्रोत विबंधनाशक काय काम करतं भल्लातक. भल्लातक कसं आहे, अतिशय उष्ण आहे. कसं आहे, अतिशय उष्ण आहे, त्याच्यामुळे शोधनाचं काम खूप चांगलं करतं. दीपन करतं, अग्नीचं दीपन करतं. त्याच्यानंतर पाचन कार्य करतं, कारण खूप उष्ण आहे. आणि स्त्रोतसामधला विबंध आहे तो दूर करतं. स्त्रोतसामध्ये जो अवरोध तयार झालेला आहे तो दूर करायचं काम हा भल्लातक करत आहे स्वतःच्या उष्ण वीर्याने. सर्व धातूंची अग्नी सुद्धा याच्यामुळे काय होत आहे, दीपन होत आहे. धातूंच्या पोषण मार्गामध्ये जे काही दुष्ट कफाने मार्ग अवरोध केलेला आहे, त्या दुष्ट दोषांचे काय करतं, पचन आणि छेदन करत असतं. म्हणजे हा मार्ग आहे, समजा जर याच्यामध्ये अडथळा आलाय कफामुळे, तर हा काय करणार, हा भल्लातक जाऊन त्याला काय करणार, त्याचं छेदन करणार, त्याला दूर करणार, तो पोषण मार्ग मोकळा करणार आणि धातूंचा पोषणासाठी काय होणार, मार्ग मोकळा होणार आणि धातूचं पोषण चांगल्या पद्धतीने होणार आहे. काय काय म्हटलं, दीपन करतं, पाचन करतं, स्त्रोतसांचा अवरोध विबंध दूर करून टाकतं. धातू अग्नीचे दीपन करतं, धातूचा पोषण मार्ग काय करून टाकतं, रिकामा करून टाकतं, त्याचं पचन आणि छेदन करून. धातू पोषण मार्ग खुला करून रसायन कार्य करतो. अशा प्रकारे रसायन कार्य करतं. आपल्याला माहित असायला पाहिजे की पर्टिक्युलर वनस्पती जो आहे रसायन कार्य कसं करतं, धातूंना पोषण देऊन करतं, की त्याचा धातूंचा जो मार्ग आहे त्याला शोधन करून करतं. नॉर्मली नॉर्मली सांगतो, एक्सेप्शन आहेत. उष्णविर्यात्मक जे वनस्पती आहेत ते काय करतात, हे मार्गाचं काय करतात, शोधन करायचं काम करतात. जो धातू पोषण मार्ग जो आहे त्याचं शोधन करायचं काम करतात, मार्ग अवरोध दूर करण्याचं काम करतात. आणि शीतविर्यात्मक जे आहेत ते प्रत्यक्ष पोषणाचे कार्य करतात. जसं की मधुर रसात्मक काय असेल, हे काय करतात, ते पोषणाचं कार्य करतात, डायरेक्टली धातूचं पोषण करणार आहेत, जसं की शतावरी. ठीक आहे, पुढे जाऊया. शास्त्र संदर्भ सांगितलाय. चरक संहितेमध्ये भल्लातकाचे तेल, तूप, दूध, युष, सत्तू, मध, पलल इत्यादी एकूण 10 रसायन योग सांगितलेले आहेत, जे की आपण सेवन करू शकतो. त्यानंतर बला, शतावरी, दुग्ध, घृत याप्रमाणे भल्लातकाने साक्षात धातू पोषण होत नाही. तुम्हाला काय म्हटलं मी, हा भल्लातक डायरेक्टली धातू पोषण करतोय का, नाही करतोय. हा फक्त पोषणाचा मार्ग रिकामा करतोय. मग बाकीचे जे रसायन त्याच्यामुळे आपलं धातूचं पोषण होईल, आहारामुळे धातूचं पोषण होईल. परंतु जेव्हा मार्गामध्येच अवरोध आलेला असेल तेव्हा धातूचं पोषण होणार नाही. हा भल्लातक रसायन हे मार्ग अवरोध दूर करण्याचं काम करत आहे. भल्लातक रसायन कशा पद्धतीने सेवन करायचंय खाली दिलेलं पण आहे. कुष्ठ, वातव्याधी, स्वास्थ्य रक्षणासाठी शीतकालामध्ये उपयोग करतो. शीतकालामध्ये का, कारण खूप जास्त उष्ण आहे. याचं सेवन कसं सांगितलं बघा. पहिल्या दिवशी काय करायचं, 1/8 बिब्बा घ्यायचा, म्हणजे बिब्ब्याचा 8वा भाग. दुसऱ्या दिवशी काय करायचा, 1/8, त्याच्यामध्ये पुन्हा 1/8 वाढवायचा. तिसऱ्या दिवशी काय, 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8. चौथ्या दिवशी काय केलं, चौथ्या दिवशी 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8, असं दररोज एक 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 बिब्बाचा भाग वाढवत गेला. आणि असं 8व्या दिवसापर्यंत गेलं आणि 8व्या दिवसानंतर पुन्हा अपोजिट चालू झालं, म्हणजे 8व्या दिवसापासून पुन्हा कमी 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 करायला सुरुवात केली. अशी वर्षभरामध्ये एकूण आपल्याला हे बघा, अशी तुम्हाला टोटल इथे दिलेलं नाहीये, त्याच्या उलट फक्त सांगितलं इथपर्यंत जायचं आणि त्याच्यानंतर उलट्या पद्धतीने वापस यायचं. ठीक आहे, रोज 1 ते 2 बिब्बे वाढवून सेवन करावे. बिब्बे म्हणजे बिब्ब्याचा भाग सांगितला, जसं की 1/8 प्लस 1/8. आता दुसऱ्या दिवशी पुढचा येणारा काय करणार, 1/8, असं तिन्ही मिळून आपण घेणार. कळालं, म्हणजे दररोज एक एक काय करतोय आपण, वर्धमान करत आहोत. आणि पुन्हा जेव्हा 8 दिवस होतील तेव्हापासून पुन्हा आपण वापस येणार आहोत. बघा काय काय आहे वर्ज्य. आता हा जेव्हा बिब्बाचं जेव्हा तुम्ही सेवन करताय रसायन म्हणून, तेव्हा काय काय करायचं नाहीये, कटू, आम्ल, लवण, रसात्मक काही घ्यायचं नाही, कारण हे पित्ताचं काय करतात, वर्धन करतात. आणि भल्लातकामुळे सुद्धा काय होईल, पित्ताचं वर्धन होईल आणि तुम्हाला व्याधी उत्पन्न होऊ शकतो. विदाही, उष्ण तीक्ष्ण आहार घ्यायचा नाही, कारण स्वतःच भल्लातक उष्ण तीक्ष्ण. जर तुम्ही उष्ण तीक्ष्ण आहार घेतला तर बॉडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये उष्णता तयार होईल, पित्ताचा प्रकोप होईल. अग्नी सेवन आणि आतप सेवन करायचं नाहीये, अग्नीच्या संपर्कात राहायचं नाहीये, उन्हाच्या संपर्कात राहायचं नाहीये, जागरण करायचं नाही आणि मेथून सुद्धा
त्याज्य असेल जेव्हा तुम्ही भल्लातक रसायन घेताय. त्यानंतर पथ्य काय काय पाळायचे 15 दिवस ते 1 महिना. दूध, त्याचबरोबर साठे-साळीचा भात, तूप घ्यायचंय, लोणी घ्यायचंय, फळांचे रस घ्यायचे, गहू ज्वारीची चपाती भाकरी खायचं, तीळ, कोथिंबीर, नारळ हे खाण्यामध्ये ठेवायचे. आणि करायचं काय काय नाही, जे जे पित्त प्रकोप करणारा आहार विहार आहे त्याचा त्याज्य करायचा जेव्हा तुम्ही भल्लातक रसायन घेणार आहात. कारण भल्लातक रसायन अतिशय उष्ण आणि तीक्ष्ण आहे, त्यामुळे तुमच्या पित्ताचा प्रकोप होऊ शकतो. त्यानंतर पुढचं रसायन आहे आपल्याकडे ब्राह्मी आणि शंखपुष्पी. काय कार्य करतात मित्रांनो, मेध्य आणि त्याचबरोबर मानस कार्य. हे आपल्या मानसिक स्थितीला रक्षण करायचे काम, त्याचबरोबर सुधारण्याचे कार्य करत आहात. बघा ब्राह्मी काय करते, कषाय तिक्त मधुर रस आहे. कसा आहे ब्राह्मीचा, कषाय तिक्त आणि मधुर रस सांगितलेला आहे. आणि वीर्य कसं शीत आहे, मधुर विपाक आहे, म्हणजे सगळे काही पित्ताला शमन करणार आपल्याला पाहायला भेटतं प्रक्रिया. रस, रक्त, मांस आणि मज्जा धातूमधील पित्ताचे शमन करतं. सर्व काही गुण कर्म कसे आहेत, पित्ताचं शमन करण्याचे. मग हे सर्व काही धातू आहेत त्याच्यामध्ये जे काही पित्त आहे त्याच्यामधलं पित्त शमनाचं कार्य करत आहे. मुख्य कार्य मज्जा धातूचं पोषण आणि मेध्य व सूर्यकार. मज्जा धातूचं पोषण, आता हा जो मज्जा धातू आहे याच्यामधील पित्ताचे शमन होईल, म्हणजे मज्जा धातूमधील उष्ण तीक्ष्ण गुणाचं शमन होणार आहे. मज्जा धातू म्हणजे आपली मज्जा संस्था, नर्वस सिस्टम. मग मज्जा धातू जर चांगला राहिला, म्हणजे ज्याच्यापासून आपला जो ब्रेन बनलेला आहे, मग ते मज्जा धातू जर चांगला राहिला तर नेहमीच आपली मानसिक स्थिती सुद्धा चांगलीच राहणार आहे. मग मज्जा धातूचं पोषण चांगलं झालं, मेध्य आणि सूर्य कार्य करणार आहे. लघु आणि तिक्त असल्यामुळे बुद्धीचे जाडे आणि मालिन्य दूर करते. स्वतः लघु आहे त्याच्यामुळं जे जडपणा लागलेला आहे आपल्या बुद्धीला कफामुळे तो दूर करायचं काम करतं. तिक्त असल्यामुळे आणि लघु असल्यामुळे जड दूर करतं, आणि मालिन्य जे लागलेलं आहे, मल जो आहे बुद्धीमध्ये, ते दूर करायचं काम करतं. शंखपुष्पी पुष्पी कशा पद्धतीने रसायन कार्य करते, मानस दोषांची शांती करण्यासाठी शंखपुष्पी वापर करतात. धातूंची पुष्टी करायचं काम हा शंखपुष्पी करत असतो. रसायन जे जे धातू पोषण करणार आहेत ते शीत आणि त्याचबरोबर मधुर रसात्मक आपल्याला जास्त पाहायला भेटतं. मल शोषण, त्याच्यानंतर रसायन व बल्य काय काय कार्य करते, मल शोषण, रसायन आणि बल्य देण्याचं काम कोण करते, शंखपुष्पी. हे काय झाले, मेध्य काम करणारे झाले. आता पुढे बघा, पुढचं रसायन काय दिलेलं आहे, गुडूची दिलेलं आहे. गुडूची 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 जेव्हा तुम्ही सिंगल ट्रॅक पाहाल रसशास्त्रामध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल की गुडूची हे उत्तम ज्वरग्न असं औषध आहे. गुडूची क्वाथ उत्तम ज्वरग्न आहे. पण गुडूची रसायन हे ज्वरावरती खूप चांगलं काम करतं. ज्यांना सारखा सारखा ताप येतो अशा व्यक्तींसाठी. बघा काय काय आहे गुडूची. गुडूची लक्ष आणि व्याधी लक्षणे बघा, सामान्य दौर्बल्य आणि राजेश्मा. जर विकनेस असेल आणि राजेश्मा व्याधी एखादा पेशंट असेल तर त्याला नित्य सेवनासाठी गुडूची खूप छान आहे रसायन म्हणून. मंद ज्वर असेल, कमी ताप असेल, कमी प्रमाणामध्ये हलका हलका, त्याच्यानंतर दौर्बल्य सांगितलंय. हस्तपाद नेत्रदाह, जी पित्ताची लक्षणे आहेत, हस्तदाह, पाददाह, हातापायांची आग होते, डोळ्यांची आग होते, नेत्रदाह होत आहे, तर हे गुडूची रसायन चांगले. अरुची म्हणजे तुम्हाला कशामध्ये चव राहिलेली नाही, लॉस ऑफ इंटरेस्ट झालेला आहे, तेव्हा तुम्ही अरुचीमध्येही हे गुडूची रसायन सेवन करू शकता. अग्निमांद्य झालेला आहे अशा वेळी तुम्ही गुडूची सेवन करू शकता, कारण गुडूच्या रसाचा तुम्ही अभ्यास करा व्यवस्थित. कार्यप्रणाली बघा, ज्याच्यामधला जो तिक्त रस आहे तो काय करतोय, रसगत दोषांचे पचन आणि शमन करत आहे. काय करत आहे, जे धातुगत दोष आहेत त्याचं पचन आणि शमन करण्याचं कार्य या तिक्त रसामुळे होत आहे. आणि जो मधुर रस आहे तो धातूंचे ग्रहण करायचं काम करतोय, धातूचे पोषण करायचं काम करतोय. म्हणून गुडूची ही खूप चांगल्या पद्धतीने बल्य म्हणून सुद्धा काम करतोय. आणि राजेश्मा सारख्या व्याधीमध्ये काम करतोय, जिथे खूप जास्त प्रमाणामध्ये दौर्बल्य असतं अशा व्याधीमध्ये हे धातूंचे ग्रहण करायचं काम करतोय, आणि जे रसगत दोष आहेत त्यांना दूर करायचं काम करत आहे. यानंतर बघा, चित्रक, पुनर्नवा आणि विडंग. कोण कोण चित्रक, पुनर्नवा आणि विडंग. याची हेडिंग कदाचित तुम्हाला दिसत नाहीये. चित्रक, पुनर्नवा आणि विडंग, अग्निशोधन, बालरोग. बघा कशा पद्धतीने कामाला येतात. आता चित्रक आहे, चित्रक आपण कशासाठी, अग्निदीपन करण्यासाठी. अग्निदीपन करण्यासाठी सर्वांना पाठ झालेला असेल. ज्वरोत्तर दौर्बल्यात चांगला उपयोग होतो. ज्वरामध्ये सुद्धा काय असतं, अग्निमांद्य होत असतं, मग त्याच्यामध्ये चित्रक खूप जास्त उपयोगी पडतं. कशासाठी, हा पचनही करतो आमाचं, आणि त्याचबरोबर हे अग्नीचं सुद्धा काय करतं, वर्धन करतं. सुश्रुत आणि वाघभट यांनी याचा रसायन प्रयोग सांगितलेला आहे. सुश्रुत आणि वाघभट यांनी याला नित्य सेवन म्हणजे रसायन योग याचा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुनर्नवा काय काम करतं सर, पुनर्नवा गुणधर्म काय, तिक्त रस व उष्ण काय असल्यामुळे काय काय करतात, धातूचं अग्निदीपन करतं आणि धातुपोषण मार्गातील
जे मार्ग आहे त्याचं शोधन करतं, जसं की आपण मागेही पाहिलं. सामान्य दौर्बल्यात रसायन कार्य करतं. जे दौर्बल्य आहे, विकनेस आहे, त्याच्यामध्ये रसायन म्हणून हा पुनर्नवा कार्य करत असतो. कळालं? उष्णविर्यात्मक तुम्हाला आतापर्यंत अंदाज आलेला असेल की उष्णविर्यात्मक काय करतं, शोधनाचं काम करत आहे. आणि जे शीत आहे ते पुष्टीचं काम करतात. विडंग शरीरातील सर्व धातूंच्या कार्याला चालना देण्याचं काम हे विडंग करतं. लक्षण शरीरवृद्धीसाठी दुर्बल आणि रोगग्रस्त बालकांमध्ये विशेष उपयोग. जे रोगग्रस्त बालक आहेत, लहान मुलं, पेडियाट्रिक्स मध्ये हा विडंग उपयोगी पडू शकतो. पुढे जाऊया. पुढे दिले हरितकी आणि ऋतुहरितकी. ऋतुहरितकी जर तुम्हाला जाणून घ्यायचे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण वेगळा व्हिडिओ बनवू ऋतुहरितकीवर, कारण एसएक्यू खूप वेळा त्याच्यावरती रिपीट झालेला आहे. ऋतुहरितकी खूप सोपा आहे. आता हरितकी रसायन म्हणून कसं कार्य करतं पाहूया. हृदय आणि ज्ञानेंद्रिय याच्या कार्यातील म्हणजे रस्त्यामधील जे विकृत कफ आहे ते कफ दूर करतं. हृदय आणि ज्ञानेंद्रियाला जे कफाचं आवरण लागलेलं आहे, कफाचं आवरण लागलं की म्हणजे काय, आळस येणार, त्याच्यानंतर तिथे गुरुता येणार, त्याचं काम जे आहे ते पूर्ण कार्यक्षमतेने करणार नाहीत. जर ज्ञानेंद्रियावर कफाचं आवरण आलं, जर ज्ञानेंद्रियावरती कफाचं आवरण आलं, ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करणार नाहीत. परंतु हरितकी जर रसायन म्हणून सेवन केलं तर ह्याचं जे कफाचं आवरण आहे, मार्गामध्ये कफ आहे, हे सर्व काही कफ दूर करण्याचं काम करतं. शैथिल्य दूर करतं, स्रोतस निवारण करतं, म्हणजे स्रोत अवरोध जो आहे तो नाहीसा करत असतो. रसधातूचे बघा, रसधातूचे वहन योग्य करते, मलाचे पचन आणि शोधन करतं. हरितकी हरितकी काय करतं, हरितकी मलाचं जे काय आहे शोधन करतं, मल शरीराच्या बाहेर काढून टाकतं. रसधातूचं वहन व्यवस्थित, त्याच्यानंतर धातू पोषणाचा जो मार्ग आहे तो खुला करणं हे हरितकीचं कार्य आहे. तिक्त आणि उष्ण असल्याने धातू अग्नीचं दीपन पण करते. साक्षात धातू पोषण ही हरितकी करत नाही. साक्षात धातू पोषण हरितकी करत नाही, मार्ग मोकळा करते. ह्या हरितकीच्या नित्य सेवनाने शरीराचा वर्ण बदलतो, बल सुधारतो, वर्ण सुधारतो, मन प्रसन्न राहतं. रसायन कारणासाठी पक्व फळांचा वापर याच्यामध्ये करतो. जे हरितकीचे पक्व फळे आहेत हे रसायन कार्यासाठी वापरली जातात. ठीक आहे. शतायुष्य 100 वर्ष जगण्यासाठी हरितकीचं सेवन करावं आणि आरोग्य संपन्न आयुष्य भेटण्यासाठी या हरितकीचं सेवन करावं असं सांगितलेलं आहे मित्रांनो. पुढे जाऊया. पिंपळी पिंपळी रसायन किती आहे, 9 चालू आहे आपले, टोटल 13 रसायन पाहिजे आपल्याला. पिंपळी रसायन, पिंपळी हे योगवाही असं कार्य करतं मित्रांनो. पिंपळी म्हणजे एवढं महत्वाचं नाहीये, परंतु पिंपळी जर कशामध्ये मिक्स केलं, जर एखाद्या कल्पामध्ये पिंपळी जर मिक्स केलं तर पिंपळी ते काय करतं, त्याचे गुण वाढवतं. म्हणजे एखादा कल्प आहे आणि त्याच्यामध्ये पिंपळी टाकली तर ते पिंपळी आपल्या शरीराच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करत आहे, ही पिंपळी करत आहे. म्हणजे योगवाही कार्य. योगवाही कार्य म्हणजे काय, शरीराचे जे स्रोतस आहेत सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत पोहोचायचं काम हे काम कोण करते, पिंपळी करते. मित्रांनो, जेव्हा एखादी टॅक्सी असते तुम्हाला घेऊन सर्व शरीरामध्ये फिरत असते, त्याचप्रमाणे एखाद्या कल्पामध्ये पिंपळी मिक्स केल्यानंतर काय होईल, ही पिंपळी त्या जो कल्प आहे त्याला शरीराच्या प्रत्येक स्रोतसापर्यंत टॅक्सी सारखं घेऊन जाईल आणि त्या कल्पाचा उपयोग तुम्हाला होईल. त्यामुळे च्यवनप्राश सारखे कल्प आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही जी पिंपळी आहे ती टाकताना आपण पाहतो, कारण हे जे कल्प आहेत याचा उपयोग आपल्याला होईल. कारण शरीरामध्ये जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कल्पाचा काय फायदा आहे. मग शरीराच्या अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यामध्ये पिंपळी टाकायची. त्यामुळे योगवाही हे कार्य कोण करतं, पिंपळी करत असतं. हे बघा, धात्र्यावलेमध्ये टाकतो, सीतोफलादीमध्ये टाकतो, च्यवनप्राशमध्ये पिंपळी टाकलं जातं. 64 पिंपळी काय आहे याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण विचारला गेला, LAQ मध्ये मिक्स आलेला होता. 64 पिंपळी म्हणजे 64 प्रहरापर्यंत घोटलेली पिंपळी. पहिला अर्थ काय, 64 प्रहर, 64 प्रहरापर्यंत घोटलेली जी पिंपळी आहे त्याला काय म्हणायचं, 64 पिंपळी. किंवा 64 वेळा भावना दिलं, जे पिंपळीचं चूर्ण आहे, पिंपळीच्या चूर्णाला पिंपळीच्याच क्वाथाने काय केलेलं आहे, 64 वेळा भावना दिलेल्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो, 64 पिंपळी असं म्हणतो. बघा, 64 प्रहरापर्यंत घोटलेली किंवा पिंपळीच्याच चूर्णाला पिंपळीच्याच क्वाथाने 64 वेळा भावना दिल्या, या रसायन कल्पाला काय म्हणतो आपण, 64 पिंपळी. प्रिव्हियस इयर मध्ये आलेलं सांगतोय 64 पिंपळी काय आहे. 64 पिंपळी म्हणजे पिंपळीच्याच चूर्णाला पिंपळीच्याच क्वाथाने 64 वेळा भावना देणे, त्या रसायन कल्पाला काय म्हणायचं, 64 पिंपळी असं म्हणायचं. कशा पद्धतीने सेवन करायचं, वर्धमान पिंपळी रसायन नावाचं एक रसायन तुम्ही पाहिलेलं असेल, तुम्हाला एसएक्यू मध्ये सुद्धा विचारलं जातं. वर्धमान म्हणजे काय, दररोज त्याचं प्रमाण वाढवत जायचं आहे. म्हणजे काय मित्रांनो, जर आज 1 पिंपळी घेतली तर उद्या काय करायचे, 2 घ्यायचे, परवा दिवशी काय करायचं, 3 घ्यायचं, 4 घ्यायचं, असं वाढवत वाढवत जायचं आणि एका पॉइंटला पोहोचलं की पुन्हा ते कमी 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 करत वापस यायचं. अशा पद्धतीने सेवन करणं याला काय म्हणतो आपण, वर्धमान पिंपळी असं म्हणत असतं. बघा इथे 5, 8, 10 पिंपळ्या तूप मधाबरोबर खायच्या. एका पिंपळीपासून सुरुवात करायची, 10 दिवसापर्यंत रोज वाढवायची, नंतर एक एक कमी करायची. काय केलं,
पहिल्या दिवशी काय केलं मित्रांनो, एक पिंपळी घेतली. दुसऱ्या दिवशी काय केलं मित्रांनो, 2 घेतली. तिसऱ्या दिवशी 3 घेतली. चौथ्या दिवशी 4 खाल्ल्या. चौथ्या दिवशी 4 खाल्ल्या. 5व्या दिवशी 5 खाल्ल्या. 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 9, 10व्या दिवशी किती खाल्ल्या? 10. आता 11व्या दिवशी पुन्हा 9 घ्यायच्या. पुन्हा एक कमी करायचं. 9, त्याच्यानंतर 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 या क्रमाने काय करायचं? वापस यायचं. हे टोटल जर तुम्ही माराल तर 100 एवढं होतं. 100 घ्यायचेत का? नाही. 100 फक्त एका राउंड मध्ये होते. अशा आपल्याला 1000 पिंपळी खायची वर्षभरामध्ये. वर्षभरामध्ये जर तुम्ही 1000 पिंपळ्याचं सेवन केलं तर खूप सारे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, प्रामुख्याने दुग्धाचा आहार ठेवायचा आहे. भात, दूध, मध इत्यादी ठेवायचे, कारण उष्ण आहे. त्याच्यानंतर कोणकोणत्या व्याधींमध्ये उपयोगी पडेल जर तुम्ही 1 वर्ष जर हा पिंपळीच्या रसायनाचं सेवन केलं. कास व्याधी आहे, त्याच्यानंतर श्वास आहे, दमा आहे, खोकला आहे, गलग्रह, राजेश सारखा व्याधी आहे, डायबिटीस सारखा प्रमेय आहे, अर्श आहे, पांडुरंग आहे, विषम ज्वर जर असेल, विषम ज्वर व्यवस्थित करा तुम्हाला विचारलं जातं संहितामध्ये, शोथ आहे, चर्दी, हिक्का, प्लीहा रोग, वात रक्त, याच्यामध्ये सर्व धातूंची विकृती आहे ती दूर करण्याचं काम कोण करतं? हे पिंपळी रसायन करत असतं. सेवन कसं करायचं? वर्षामध्ये 1000 कंप्लीट करायचे. हे काय? वर्धमान पिंपळी. 64 पिंपळी रसायन, वर्धमान पिंपळी रसायन, दोन्ही वेगवेगळे. 64 पिंपळी म्हणजे काय? जेव्हा आपण पिंपळीचाच चूर्ण, पिंपळीचाच क्वाथ त्याला काय करतो? 64 वेळा भावना देतो. आणि वर्धमान म्हणजे काय? दररोज एक एक पिंपळी वाढवत जायची आणि 10व्या दिवशी नंतर पुन्हा कमी कमी करत यायचं. हे काय झालं? वर्धमान. त्याच्यानंतर शतावरी आणि विडंग हे काय करतात? बल, मांस आणि शरीर वृद्धी म्हणून रसायन म्हणून कार्य करतात. शतावरी बघा, धातू अग्नीचं दीपन करणार आणि मधुरादी इतर गुणांनी धातूचं ब्रहण सुद्धा करणार. अग्नीचं दीपन पण करते धातूच्या आणि धातूंचं पोषण सुद्धा करत आहे. विशेष करून रस, मांस आणि शुक्रवृद्धीसाठी हा वापरला जातो. कोणकोणते? रस, मांस आणि शुक्रवृद्धीसाठी शतावरी हे रसायन वापरले जातं. शतावरी चूर्ण तूप आणि मधाबरोबर चाटवल्यास बल, मांस वृद्धी होते. हे शतावरीचं जे चूर्ण आहे ते तुपासोबत किंवा मधासोबत चाटवायचंय, तेव्हा बल वाढणार त्या व्यक्तीचं आणि मांस धातूची वृद्धी सुद्धा होणार आहे. व्याधीची प्रतिकार क्षमता आहे तुमच्या आतमध्ये, इम्युन सिस्टम सुद्धा तुमची इम्प्रूव्ह होणार आणि वयस्थापन म्हणून सुद्धा काम करणार आहे. कोण करणार आहे काम? ही शतावरी वयस्थापन म्हणून सुद्धा काम करेल. कशी खायची आहे? दूध आणि तुपासोबत किंवा दूध किंवा तुपासोबत चाटवायची आहे. विडंग कसं काम करतं बघा. विडंग रसायन म्हणून कसं कार्य करत आहे? शरीरातील सर्व धातूंच्या कार्याला चालना मिळते. या विडंगामुळे शरीरातील धातूंचे जे कार्य आहे त्याला चालना मिळणे, प्रेरणा मिळणे. शरीर वृद्धीसाठी दुर्बळ किंवा रोगग्रस्त बालकांमध्ये विडंगाचा चांगला उपयोग होतो. ठीक आहे. विडंग जो आहे तो शरीरामध्ये, बालकांच्या शरीरामध्ये रोगग्रस्त बालक असतील तर त्यांच्या वृद्धीसाठी हा विडंग खूप जास्त उपयोगी ठरतो. ठीक आहे. आपण पाहिले सर्व काही रसायन, याच्यामध्ये बघा साक्षात धातू पोषण करणारे आपण जे रसायन पाहिले त्याच्यामध्ये साक्षात म्हणजे डायरेक्टली कोण धातूचं पोषण करतोय आणि कोण धातूचा मार्ग शोधन करतोय. डायरेक्टली धातू पोषण करणारे साक्षात प्रत्यक्षामध्ये कोण कोण करतं? अश्वगंधा, शतावरी आणि ब्राह्मी हे काय करतायत? धातूचं पोषण करत आहेत, ग्रहण करत आहेत. मधुर रस, बल्य, रस, मांस, शुक्र, मज्जा यांची वृद्धी करताय. धातू अग्निदीपन आणि जो मार्ग शोधन करताय म्हणजे धातूच्या जो पोषणामध्ये मार्ग आहे ते अडथळा दूर करणं, स्रोतविबंध दूर करणं, भल्लातक करतंय, हरितकी, कुमारी आणि पुनर्नवा करत आहेत. हे रस बघा तिक्त उष्ण रस असतो. साक्षात पोषण न करता दोषांचे पचन करून धातू पोषणाचा मार्ग आहे निरिकामी केला. विशिष्ट योगवाही कार्य बघा. पिंपळी, विडंग आणि आमलकी याने दुसऱ्याचे द्रव्याचे कार्य वाढून सूक्ष्म स्रोतसात नेण्याचं काम केले. विडंग धातूंना चालना दिली. आमलकी न्याय पद्धतीने काय केलं? धातूंचं पोषण केलेलं आहे तिन्ही न्यायानुसार. अशा पद्धतीने आपलं इथे संपलेलं आहे रसायन. कळालं? आपण 13 रसायन पाहिले. एक एसक्यू याच्यावरती येऊ शकतो, कोणतं तरी एक रसायन तुम्हाला एसक्यू साठी विचारलं जाईल. आता तुम्ही मनाने याच्यामध्ये फेकू शकता, फक्त ते कशा पद्धतीने रसायन कार्य करतं हे तुम्हाला कळालेलं असेल. आणखी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसं की रसायन कार्य आता आपण पाहिलं, त्यानंतर आपण पाहू शकतो की कोणकोणत्या स्रोतसावरती कोणकोणते प्लांट्स काम करतात. त्यानंतर अग्रकर्म पाहू शकतो की सर्व प्लांटचे जे प्रमुख कर्म आहेत त्यावरती आपण पाहू शकतो, म्हणजे प्रत्येकाचं अग्रकर्म काय काय आहे ते आपण पाहू शकतो. ठीक आहे. तुम्ही जे कमेंट्स कराल त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.